शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शानदार विजय, तर सुप्रीम कोर्टातून ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालं नवीन अभय. महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली या सगळ्यात मोठी घडामोड. शिंदे सेनेवरती 6 वर्षाची निवडणूक बंदी. नेमकं काय घडतंय मित्रांनो, जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये ज्या घडामोडीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागले, देशाचं लक्ष लागलं असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र सगळ्यात मोठा फटका या ठिकाणी बसलेला दिसतोय. कारण हे तसंच आहे मित्रांनो, कारण आज सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सुप्रीम कोर्टामध्ये थेट लढाई आमने सामने झाली. कपिल सिब्बल यांनी अखेर शिंदे सेनेला सगळ्यात मोठा तडाखा दिल्याचं जाणून आलंय आणि यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठा हादरा बसलाय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ही लढाई अतिशय शेवटची आर या पारची होती. कारण की शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलं गेलं होतं. मात्र आता ही लढाई 100% उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरल्यामुळे शिंदे सेनेच्या हातातून पक्ष आणि चिन्ह आता उद्धव ठाकरेंच्या हातात यायला सुरुवात झाली असून यामुळे शिंदे सेना मात्र उघड्यावरती पडले असून आणि आता त्यांना कोणता पक्ष आणि कोणतं चिन्ह मिळणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले. आज 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजता सुनावणीला सुरुवात झाली. या सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष असतानाच ही सुनावणी अतिशय प्रखररित्या उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी लढली गेली. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत यांनी मात्र या लढाईचा विजय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरल्याचं सध्या प्रथमदर्शनी जाणून दिलं. यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 16 आमदार यासह केंद्रीय निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर यांना मात्र जोरदार दणका दिल्याचं सध्या यावेळी दिसतंय. यामुळे शिंदे सेनेला मात्र आपला पराभव अवघ्या काही मिनिटांवरती आल्याचं जाणवतंय. आज सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी आपली बाजू रोखठोक मांडली. आम्हाला फक्त शिवसेना पक्षाचे चिन्ह या संपूर्ण लढाईवरच आम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे. ही लढाई उद्धव ठाकरेंच्या हातातली आहे. उद्धव ठाकरेंना पक्षाचे चिन्ह मिळालं पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या हातातून ते काढून घेऊन उद्धव ठाकरेंना द्यावं अशी मागणी कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केली असता त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूने आपलं तराजू फिरवल्याचं प्रथमदर्शनी जाणवतंय. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि राहुल नार्वेकर यांना पहिला मोठा दणका सुप्रीम कोर्टातून मिळणार आहे. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र ज्या प्रकारे निकाल देऊन उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता आणि एकनाथ शिंदेच्या हातामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं होतं, त्या सगळ्या निर्णयाचं मात्र पुनरावलोकन करून केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील जोरदार दणका दिल्याची बातमी आता समोर येऊ लागली आहे. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची विजयी वाटचाल आता एकंदरीत पुढे चालली असून या विजयी वाटचालीकडे सबंध देशाचं लक्ष लागलं होतं. शिवसेना कोणाची, तर ठाकरेंची की शिंदेची, हा प्रश्न जर सर्वसामान्यांना विचारला गेला तर सर्वसामान्य प्रत्येक वेळी उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच आपलं मत पारड्यामध्ये व्यक्त करत असत आणि आता देखील उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच हा निकाल येत असल्या कारणाने सर्वसामान्यांना मात्र दिलासा आणि आनंद द्विगुणित होत असतोय. त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये शिवसेनेच्या या निकालावरती शिक्कामोर्तब होऊन शिंदेच्या हातातून शिवसेना आणि पक्ष चिन्ह दोन्ही देखील उद्धव ठाकरेंच्या हातात जाणार आहे. त्यामुळे शिंदे सेना मात्र आता महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला होणार का याकडेच महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलंय. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी होती. ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना हे महाराष्ट्राला देखील माहीत होतं. परंतु एकनाथ शिंदेने मात्र ती शिवसेना आमदारांना घेऊन मंत्र्यांना घेऊन पळून नेली होती. हा सध्या चर्चेचा विषय बनला होता. आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत शेवटी अंतिम निर्णय काय देतात याकडेच महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. आगामी काही दिवसामध्ये हा निकाल येणार असून त्या दिवशी मात्र मातोश्रीवरती जल्लोष पाहायला मिळेल.